मंडळी, भारताच्या इतिहासातील आजपर्यंत सर्वात मोठा घोटाळा राजेश एक्सपोर्ट्स कंपनीनं चक्क 15 लाख कोटी रुपयांचा घोटाळा केला। हा घोटाळा एवढा मोठा आहे की या पैशात भारतातील प्रत्येक मुलाला पदवीपर्यंत शिक्षण आणि प्रत्येक कुटुंबाला आयुष्यभर मोफत वैद्यकीय उपचार देणं सहज शक्य होतं। पण देशातल्या सगळ्या यंत्रणा झोपेत असताना कागदावर अब्जावधींचा खेळ दाखवून देशाला कसं लुटलं गेलं आणि एका सामान्य माणसानं 15 लाख कोटींचा घोटाळ्याचा पर्दाफाश कसा केला तेच आज आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। हा प्रकार नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला राजेश एक्सपोर्ट्स ही कंपनी काय आहे हे जाणून घ्यावं लागेल। ही कंपनी भारतातील आणि जगातील सोन्याच्या व्यवसायातील एक दिग्गज आणि नामांकित कंपनी मानली जात होती। फॉर्च्यून 500 कंपन्यांची यादीत स्थान मिळवलेली, जगातील सर्वात मोठी सोन्याची रिफायनरी चालवणारी आणि शुद्ध सोन्याचे दागिने बनवणारी ही एक अत्यंत प्रतिष्ठित कंपनी म्हणून बाजारात ओळखली जात होती। जगातील सोन्याच्या एकूण पुरवठ्यापैकी तब्बल 35% हिश्श्यावर या कंपनीचे नाव होते। पण या चमकणाऱ्या सोन्याच्या मागे एक गडद, काळी आणि धक्कादायक सत्य दडलेले होते, जे आता जगासमोर आले। या संपूर्ण प्रकरणाचा आणि महाघोटाळ्याचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा भारताची सर्वोच्च तपास यंत्रणा म्हणजे महसूल गुप्तहेर संचालनालय अर्थात DRI ने या कंपनीच्या संशयास्पद व्यवहाराची कसून चौकशी सुरू केली। तपास यंत्रणाच्या हाती जे लागले ते पाहून त्यांचे डोळे पांढरे झाले। हा घोटाळा कोणत्याही सामान्य चोरीचा, बँक लुटीचा किंवा विजय मल्ल्या किंवा नीरव मोदी सारखा बँकांचे पैसे घेऊन पळून जाण्याचा नव्हता, तर हा अत्यंत हुशारीने रचलेला राऊंड ट्रिपिंग आणि ओव्हर इनव्हॉइसिंगचा एक महाजाळ होता। सोप्या भाषेत सांगायचे तर कंपनीनं परदेशातून सोने आयात करताना आणि भारतातून दागिने निर्यात करताना कागदपत्रावर सोन्याच्या आणि दागिन्यांच्या किमती प्रत्यक्षापेक्षा प्रचंड वाढवून दाखवल्या। एवढेच नाही तर एकाच पैशाला किंवा सोन्याला वेगवेगळ्या देशातील स्वतःच्याच बनावट शेल कंपन्यांच्या माध्यमातून वारंवार गोल गोल फिरवून कंपनीनं आपला व्यवसाय कागदपत्रावर अब्जावधी रुपयांचा दाखवला। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर सोन्याची एकच चेन तुमच्या घरातच एका खोलीतून दुसऱ्या खोलीत बसलेल्या माणसाला विकली, त्याने ती तिसऱ्याला विकली, तिसऱ्याने चौथ्याला आणि चौथ्याने फिरवून ती पुन्हा तुमच्याकडे आणली आणि कागदावर हिशोब मांडताना 5 वेळा खरेदी विक्री झाली असं दाखवलं। प्रत्यक्षात मात्र सोने तेवढेच होतं आणि ते तुमच्या घरातून बाहेर गेलंच नव्हतं। फक्त कागदावर व्यवहार वाढवून तुम्ही जगाला दाखवलं की तुमचा व्यवसाय खूप मोठा आहे। राजेश एक्सपोर्टनं नेमकं हेच केलं। त्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये स्वतःच्या नावावर अनेक खोट्या आणि फक्त कागदावर असणाऱ्या कंपन्या उघडल्या। भारतामधून सोने किंवा पैसे परदेशातील एका कंपनीत पाठवायचे, तिथून ते दुसऱ्या देशातील कंपनीत आणि तिथून पुन्हा फिरवून भारतात आणायची। अशा प्रकारे एका सोन्याला आणि पैशाला हजारो वेळा गोल फिरवून कंपनीनं आपला व्यवसाय चक्क 15 लाख कोटी रुपये असल्याचा आभास निर्माण केला। पण आता प्रश्न पडतो की केवळ कागदावर व्यवसाय मोठा दाखवून या राजेश मेहतांना आणि त्यांच्या कंपनीला नेमका काय फायदा होणार होता? जेव्हा तुम्ही तुमचा व्यवसाय कागदावर इतका अवढव्य दाखवता तेव्हा शेअर बाजारात तुमच्या कंपनीची प्रतिष्ठा गगनाला भिडते। राजेश एक्सपोर्टनं नेमका हाच फायदा उचलला। याचा हा 15 लाख कोटींचा आभासी व्यवसाय पाहून देशातील आणि परदेशातील बँकांनी, मोठ्या वित्तीय संस्थांनी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतातील लाखो सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी या कंपनीवर अंधाळा विश्वास ठेवला। कंपनीचे शेअर गगनाला भेटले आणि शेअरच्या किमती वाढवून या लोकांनी बाजारातून कोट्यावधी रुपये छापले। परदेशातून सोने आयात करताना त्याची किंमत मुद्दाम फुगवून दाखवायची, जेणेकरून भारतामधून प्रचंड प्रमाणात परकीय चलन म्हणजे डॉलर कायदेशीर मार्गाने परदेशात पाठवता येतील। हा यामागचा खरा डाव होता। भारताचा पैसा अधिकृतपणे बाहेर पाठवायचा आणि तिथून तो स्वतःच्याच गुप्त बँक खात्यामध्ये जमा करायचा, अशी ही देशाच्या संपत्तीची थेट लूट होती। आता हा संपूर्ण प्रकार उघडकीस येण्याची कहाणी एखाद्या चित्रपटाला शोभावी अशीच आहे। 11 मार्च 2024 रोजी एका गुंतवणूकदाराला कंपनीच्या ताळेबंदात एक मोठी गडबड दिसून आली। कंपनीने कागदावर हजारो कोटी रुपयांच्या मालाची विक्री झाल्याचं दाखवलं होतं, पण धक्कादायक बाब म्हणजे या विक्रीचे पैसे गेले 2 वर्षापासून कंपनीच्या खात्यात जमा झालेच नव्हते। मालाची विक्री होऊनही त्याचे पैसे इतके दिवस का आले नाही, या संशयातून गुंतवणूकदारांनी थेट बाजार नियामक SEBIकडे ईमेलद्वारे तक्रार नोंदवली आणि इथूनच या महाघोटाळ्याच्या चौकशीची ठिणगी पडली। सखोल चौकशी दरम्यान अधिकाऱ्यांच्या हाती सर्वात मोठा पुरावा लागला तो म्हणजे कंपनीच्या भारतातील मूळ व्यवसायाचे आकडे आणि परदेशातील उपकंपन्यांचे आकडे यामध्ये प्रचंड तफावत होती। 5 वर्षात कंपनीचा भारतातील प्रत्यक्ष व्यवसाय फक्त 26,000 कोटी रुपये होता, परंतु परदेशात उपकंपन्या मिळून एकूण व्यवसाय चक्क 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त दाखवला। म्हणजे कंपनीचे जवळपास 99% उत्पन्न परदेशातून येत असल्याचा खोटा आभास निर्माण केला होता। विशेष म्हणजे ज्या परदेशी कंपन्यांसोबत कोट्यवधी डॉलरचे व्यवहार केल्याचे दाखवले होते त्या कंपन्यांचे पत्ते खोटे होते। अनेक कंपन्या तर अशा होत्या ज्या केवळ कागदावरच नोंदणीकृत होत्या आणि प्रत्यक्षात तिथे कोणतेही अस्तित्व नव्हते। या खोट्या परदेशी गुंतवणुकीमुळे 2 मोठे अनर्थ घडले।
पहिला म्हणजे परदेशात एवढा मोठा पैसा येतो हे पाहून भारतातील शेअर बाजारानं या कंपनीला डोक्यावर घेतलं, ज्यामुळे कंपनीचे शेअर झपाट्याने वाढले. आणि दुसरा सर्वात मोठा फटका देशाच्या परकीय चलन साठ्याला आणि राष्ट्रीय सुरक्षेला बसला. आंतरराष्ट्रीय नियमांचा आणि कायद्यातील पळवाटांचा गैरवापर करून परदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली चक्क काळ्या पैशाला पांढरे करण्याचे म्हणजे मनी लॉन्ड्रिंगचे हे देशातील आजवरचे सर्वात मोठे रॅकेट ठरले. म्हणून भारताच्या आर्थिक इतिहासातील हा सर्वात महाकाय घोटाळा ठरला. मंडळी, सोन्यासारखी चमकणारी ही कंपनी प्रत्यक्षात आतून किती पोकळ होती हे एका सर्वसामान्य माणसाने जगासमोर आणलं. पण सर्वात मोठा प्रश्न हाच उरतो की कागदावर एवढा मोठा आभास निर्माण करेपर्यंत आपली संपूर्ण सिस्टीम काय करत होती. या संपूर्ण प्रकरणात चूक नेमकी कोणाची आहे? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.